एक महत्त्वाची घडामोड आहे। अमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली। पार्थ पवार यांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री झाली। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात ही अटक करण्यात आली। शीतल तेजवानीला पुणे पोलीस आयुक्तालयात नेण्यात आले। एकीकडे आता अधिवेशन येणार आहे, अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातुरमातुर कारवाई केली। काय थातुरमातुर केली ते एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं, मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला अटक केली। आम्हाला हे सगळं नकोय। याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्या मागे जी यंत्रणा ज्यांनी काम केलं, मग ते कलेक्टर असो, SDO असो आणि अजित पवार असो, यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी तर लढायचं ठरवलेलं आहे। स्टेशन खडक गुन्हा रजिस्टर नंबर 522/25 या गुन्ह्याच्या अनुषंगाने शीतल किशनचंद तेजवानी यांना अटक करण्यात आलेली आहे। मुंढवा या ठिकाणची सर्वे नंबर 88 43 एकर जागा बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना, शासनाच्या मालकीची असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे। तेजवानी यांचा तपास चालू आहे। त्यांच्या तपासात जे मुद्दे बाहेर येतील त्या अनुषंगाने पुढील तपास केला जाईल। तर शीतल तेजवानीनं फसवलं असा आरोप मूळ वतनदार करतायत। आम्हाला जमीन परत मिळावी अशी मागणी सुद्धा मूळ वतनदारांकडून केली जाते। जमीन मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार असंही मूळ वतनदारांचं म्हणणं आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर आता मूळ वतनदारांची प्रतिक्रिया समोर आली आहे। तिला अटक झाली ते गोष्ट एक चांगलं झालेलं आहे की त्यांनी जो हा गैरव्यवहार केलेला होता किंवा गैरप्रकार केला होता की आमच्याकडनं ज्या अर्थाने त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी घेतली होती त्याचा त्यांनी जो काय मिसयूज केला किंवा गैरवापर केला त्या अनुषंगाने तिच्यावर आता त्यांनी गुन्हा दाखल केला आणि तिला अटक करण्यात आली। हा प्रकार आतापर्यंत तर झालेला आहे तो ठीक आहे। इथून पुढे आमची मागणी अशी आहे की आमची जमीन शासनाला आमची मागणी एकच आहे की आमची जमीन आम्हाला मिळाली पाहिजे। कारण तुम्ही आम्ही कधी हो माहिती का, ज्या वेळेस ही जमीन आमची आम्हाला मूळ मालकांना मूळ वारसदारांना त्यांच्या मिळेल त्यावेळेस आम्ही समाधानी हो। अजूनपर्यंत